चला टाका दशांश अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. त्यातले उदाहरण सगळे सोडून घेऊ आज पुन्हा पुढचा पाठ घेऊ. चला हे सांगा नुसतं पटकन. 178 गुणिले 34 नमुना प्रश्न. हा चौथा पाठ आहे. त्यातला नमुना प्रश्न हा भाग. नमुना प्रश्न मधला पहिला प्रश्न घ्या. काय उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं बघा. चला घ्या. काय पहिला प्रश्न आहे? कुठे पुस्तक? पुस्तक द्या. एकशे 178 गुणिले 34 बरोबर 60-52. ही दिलेली कंडिशन आहे. तर तुम्हाला विचारलंय जर असं असेल तर तुम्हाला उत्तर काढायचं. तर 60-52.17.8 60.52 भागिले 17.8 बरोबर किती हे सोडवायचं आहे तुम्हाला. हा भाग सोडवायचा आहे आणि हा भाग तुमचा काय लागतंय ना मला. सांगायचं उत्तर. हा कसं सोडवायचं सांग. हे प्रश्न सोडवताना अगोदर जरचा भाग लिहून घ्यायचा. काय असतंय आता ह्याच्यातली कोणती बी संख्या एखादी तिकडे भागाकारात नेऊ शकता तुम्ही. त्यांनी काय केलं हे 34 ला तिकडं नाही 34 उत्तर राहणार आहे आणि कोणती नेली आहे ही 178 तिकडे भागाकारात नेले आणि ते पॉइंट दिले त्याच्यामध्ये. काय तर जो दिलेला भाग आहे ते आपल्याला त्याच्यामुळे तुला सांगितलं नाही एकदा की इथं उत्तर दे म्हणून. हा 178 गुणिले 34 बरोबर 60-52 ही दिलेली कंडिशन आहे. दिलेल्या कंडिशन मध्ये काय केलं त्यांनी ह्या 60-52च्या छेदस्थानी इकडचे 178 पाठवले. काय फरक पडत नाही, उत्तर 34 येणार आहे. परंतु काय केलंय त्याच्यामध्ये त्यांनी पॉइंट आणायचा प्रयत्न केलाय. मग कुठून पॉइंट आणलाय हा सगळ्यात टॉपचं उदाहरण आहे यातलं. हे उदाहरण लगेच नसतं शिकायचं पण दिलेलं आहे पहिलं नाव आपण घ्यायला लागलो. त्यांनी काय केलंय पॉइंट वरच्या इथं शेवटी पॉइंट आहे. इथं कुठंच नाही म्हणजे शेवटी पॉइंट आहे. इथं कुठंच नाही म्हणजे शेवटी पॉइंट आहे. त्यांनी काय केलंय इथला पॉइंट 2 अंकाने डावीकडे सरकवला इथं. म्हणून तुम्हाला इथं 60.52 दिसायले. असं करा म्हणायले ते.
ठीक आहे, भागाकार म्हणजे ही छेदस्थांची संख्या आणि त्याच्यामध्ये मग इथला पॉइंट फक्त एकच अंकाने इकडे पाठवा असं म्हणतायत ते. तसं नसतंय जमत. तसं कसं चालेल? इथला जर आपला गुणाकाराचा नियम असं सांगतो की जर का इकडच्या वरच्या संख्येतला जर पॉइंट 2 अंकाने डावीकडे सरकला तर नियमानुसार खालच्याही संख्येतला पॉइंट 2 अंकाने डावीकडे सरकतो. परंतु त्यांचं म्हणणं आहे तसं करू नका. इथला एकच अंकाने सरकवा आणि इथला 2 अंकाने सरकवा. म्हणजे एका पॉइंटचा गोंधळ राहते. तो पॉइंट कसा मग हे करायचा ऍडजस्ट. मग याच्यामध्ये उत्तरामध्ये तो पॉइंट आता राहिलेला जो एक पॉइंट आहे तो इकडे सरकवायचा. हा एकने सरकविला आणि हा एकने सरकविला ही बरोबर झालं. पण आता डबल इकडचा इकडे घ्यायचा आहे तर याचा अर्थ याच्या सोबतची ही संख्या या संख्येसोबत याचा काय आहे भागाकार होते. कारण ही 34 ही संख्या जर तिकडे गेली असती तर भागाकारात गेली असती. म्हणून हे भागाकार आहे. भागाकाराच्या नियमानुसार हे सुद्धा इकडे 3.4 याचं उत्तर येत आहे. म्हणजे हा पॉइंट इकडे सरकवायला सांगितलेला आहे. पॉइंट सरकविण्याचा खेळ आहे हा. कारण ही सुद्धा जसं 178 या 60 52च्या भागाकारात आहे तसं 34 सुद्धा 52च्या भागाकारातली संख्या आहे. कारण जर 178 इकडे ठेवले असते आणि ही 34 जर तिकडे पाठवले असते तर ते भागाकारात गेले असते. म्हणून मग आता एक पॉइंट इकडे गेला तर इथला एक सरकला. आता दुसरीकडचा सरकायचा नाही कारण त्यांना 17.8च ठेवायला सांगितले त्यांनी. 2 अंकाने सरकू नका असं म्हणतात. मग ते उत्तरात जी संख्या येणार आहे त्याच्यातला एक अंकाने सरकणार. मग 3.4 उत्तर येईल. ह्याचं उत्तर आहे 3.4. हा प्रकार आपण शिकलेलो आहे. बघा बरं हेच आहे का उत्तर ते? हा करेक्ट आहे. हेच उत्तर येत आहे. चला समजलंय का सगळ्यांना? कोण कोण जॉईन झाले? हे सगळ्यात टॉपचं उदाहरण. हे आलं म्हणजे या पाठातल्या सगळ्या गोष्टी आल्या. पण ही तर पहिल्यांदाच घेतलं. हे पहिल्यांदा नाही, शेवटी घ्यायचे असतात उदाहरण. हे नमुना प्रश्न मध्ये पहिल्यांदा आलंय. झालंय का असं सगळ्यांचं? समजलंय का? हे लिहून घ्या. हा प्रश्न आहे. हा प्रश्न लिहून घ्या आणि त्याचं उत्तर अशा पद्धतीने काढायचं. हे दिलेल्या भागामध्ये पॉइंट तयार करायचे आपल्याला. दिला आपण पॉइंट. इथं पॉइंट आणला त्याच्यामुळे इथं एक अंकाने आला. एक अंक कमी पडत होता मग उत्तरामध्ये एक अंकाने दिला. उत्तर आलं 3.4. भागाकार जिथं होतोय ज्या दोन संख्यांमध्ये भागाकार आहे भागाकाराचा नियम आहे दशांश चिन्ह अंशस्थानचं जिकडं जितके घर जाईल तेवढंच छेदस्थानचंही तिकडच जाणार. हा आणि गुणाकाराचं कसं आहे गुणाकारामध्ये जर एका संख्येतला पॉइंट उजवीकडे जात असेल तर दुसऱ्या संख्येतला पॉइंट डावीकडे सरकतो तेवढेच घर. म्हणजे गुणाकार ही विरुद्ध क्रिया आहे एकमेकाच्या आणि भागाकारामध्ये मात्र समान घर समान बाजूला सरकतात. गुणाकारात विरुद्ध घर तेवढे समान म्हणजे जेवढे घर आहेत तेवढे पण विरुद्ध दिशांना सरकतो पॉइंट असं असतं ते गुणाकारामध्ये. पण या आणि या संख्येमध्ये भागाकाराचा संबंध असतो आणि ह्या वरच्या आणि खालच्या संख्येतही भागाकाराचा संबंध असतो. म्हणून आपण ते दोन्हीकडे सरकलेले. हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत तरी एक रिव्हिजन म्हणून हा प्रश्न. दुसरा प्रश्न घ्या. चला घ्या दुसरा प्रश्न. नमुना प्रश्न 2. हा कोणता आहे दुसरा प्रश्न सांगा. कोणता आहे नमुना प्रश्न 2? यशराज काढलंय का? प्रश्न सोडून घ्यायला होता आपण त्यातले. हा 2.5 भागिले 0.5 गुणिले 0.1 सांगा मला हे बघून लिहावं लागेल. 2.5 भागाकाराचं चिन्ह आहे 0.5 गुणिले 0.1
वजा 0.05. चला कसं सोडवायचंय? हा प्रकार जो आहे हा प्रश्न आहे पदावली. काय आहे? पदावली प्रश्न आहे हा. कसा आहे हे? काय करावं लागतं? ह्याच्यात आलाय गुणा, ह्या दोन संख्यात भागाकार आहे, ह्या दोन संख्येत गुणाकार आहे आणि ह्या दोन संख्येमध्ये वजाबाकी. नेमका अगोदर काय सोडवावं लागेल? पदावलीचा नियम आहे भागुभेव, कंचे भागुभेव, आहे की नाही? कंचे भागुभेव. पदावली सोडवायचा नियम कंचे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने सोडवायचा असतं. क्रम येतो, ते सूत्र आहे आपलं. त्याला कंस तर याच्यात नाही, चाचीचे शब्द बी आलेला नाही, म्हणून हे दोनचं संपलं. आता राहिला तिसरा भागाकार. अगोदर ज्या दोन संख्यात भागाकार आहे तो सोडवा लागेल, ह्या दोघांचा भागाकार सोडवायचा. चला हा कसा करावा लागेल भागाकार? भागाकाराचा नियम असा आहे 2.5. आपल्याला भागाकार करताना सांगितलेलं आहे की हे संख्या अशा लिहून घ्यायच्या आणि मग भागाकार करायचा. मग त्याच्यामध्ये नंतर राहिलं 0.1 वजा 0.05. हा काय करायचं? हा हिताला पॉइंट, हा इथला पॉइंट. आता छेदस्थानच्या संख्येत भागाकारात पॉइंट ठेवायचा नसतो, तो शेवटी घेऊन जावा लागतो, तरच भागाकार करता येतो. ते शेवटी नेण्यासाठी एक घर उजवीकडे सरकला की नियमानुसार वरचा बी एक घर उजवीकडे सरकणार आहे. दोन्हीकडचे तिथं गेले म्हणजे काय झालं? आता वरी झालं 25, खाली राहिलं 5. कारण पॉइंटच्या मागचे शून्य गरजेचा होता, आता गरज नाही, नाही लिहिला तरी जमतंय. गुणवले 0.1 वजा 0.05, त्याच्या खालची स्टेप. आता हा पुढची स्टेप. चला काय करावं लागेल? 5 1 5, 5 5 25, म्हणजे 5 उत्तर आलं. किती आलं उत्तर? 5. आणि मग करा लिहा पुढचं. 5 उत्तर आलं. 5/1 आहे, एक लिहिण्याची गरज नाही खाली. 0.1 वजा 0.05. आता भागाकारानंतर काय करा म्हणता येते? गुणाकार करा. चला करा गुणाकार. ह्या दोन संख्येमध्ये गुणाकार आहे, गुणाकार करा. कसा गुणाकार होईल? 5चा आणि संख्येचा गुणाकार. 5 1 5 आणि एका अंकानंतर 0 आहे, म्हणजे एका दशांश स्थळ ह्याच्यामध्ये 1 आहे, इथं तर दशांश स्थळ नाहीच. इथं दशांश स्थळ म्हणजे पॉईंटच्या पुढचे अंक किती उजवीकडचे ते मोजायचे. 1 आहे म्हणून आपल्याला चिन्ह कुठं येणार आहे? दशांश चिन्ह. दशांश चिन्ह येणार, दशांश चिन्ह येणार बघा हिथं येणार दशांश चिन्ह. मग त्याच्या मागे काही नाही म्हणून 0 द्यायचा आणि मग वजा आलं 0.05. आता ह्या दोघांची वजाबाकी राहिली, शेवटची क्रिया. ती वजाबाकी कशी करणार? कोणाच्या पुढं? का? चला ह्या दोघांची वजाबाकी करा. 0.5 वजाबाकी. वजाबाकी म्हणजे पॉईंट खाली पॉईंट द्यावा लागतो आपल्याला. मग पॉईंट खाली पॉईंट दिला, मागे 0 आहे, 0 1 आहे, इकडे 1 5 द्यावा लागेल आपल्याला. मग आता आपल्याला जिथं कमी तिथं 0 द्यायचे, तर इथं 0 येणार आपला. 0.5 आणि 0.50 एकच असतं, त्यामध्ये तुम्ही इकडे तिकडे करू शकता ते 0. मग आता वजाबाकी करायची तुम्हाला. तर ह्या 10 ह्याच्यातून जात नाहीत, हे कसं होईल? ह्याच्यातून वजा होत नाही, मग इथून 4 इथं 4 ठेवायचे आणि इकडचा 1 तिकडे घ्यायचा, म्हणजे 10 झाले. इथं 5 आणि 5 10 आहे की नाही? खाली राहिला आता काय? इथं काहीच नाही, इथं 4 मधून 0 वजा केले, खाली 4च राहिलं, पॉइंट राहिला इथं. आणि इथं 0तून 0 गेले, वजा राहिले. म्हणजे उत्तर किती आलंय आपलं? ही उत्तर आहे आपलं 0.45. 0.45. ही प्रक्रिया जशाच तशी लिहून घ्या. ही मला इकडे जागा नसल्यामुळे मी इकडे लिहिलंय, तुम्ही ह्याच्या खाली ही स्टेप लिहा. ही जी स्टेप आहे ती इथं वजाबाकीची खाली लिहा, असं आहे. या पद्धतीने ही पदावली सोडवायची असते. 1 मिनिटात उदाहरण सोडवायचं होतं. 1 मिनिटाची गरज लागत नाही, 1 मिनिटाच्या आतच होतं, पण त्याच्यासाठी खूप सराव असला पाहिजे. खूप सराव लागतो, खूप सरावाने होतंय ते शक्य. आपले मुलं सुद्धा सगळा पेपर 49 मिनिटात सोडवतात. किती? 120 मिनिटाचा. पण कधी? खूप सराव जे करतात तेच. यशराज माईक ऑन करा.
यशराज माईक ऑन करा. यशराज हँड्रेडची रिक्वेस्ट द्यायची. हँड्रेडची अनुष्का अनुष्का लिहिलं का हे उदाहरण? काल सोडवले होते का काय उदाहरण? हो सर. हा झालंय का? द्या ना पटकन. मग एवढा वेळ नाही ना पुन्हा आपल्याला थांबता येत नाही. किंवा मग फक्त समजून घ्या आणि नंतर सोडवा. कारण काय फायदा आहे नुसतं लिहून घेऊन नाही ना. चला चला लिहा 4.1 मधलं पहिलं उदाहरण. फास्ट मध्ये घ्यायचं आपल्याला सगळे सोडून, म्हणजे सराव होत आहे. झालं घ्या. फास्ट मध्ये सगळे सोडून घ्यायचे आपल्याला. हा चला लिहा. काय 4.1 4.1 स्वाध्याय 4.1 स्वाध्याय 4.1 मधलं पहिलं उदाहरण. 144 ला 144.144 ला 12 ने भागल्यावर उत्तर किती येते? म्हणजे याला भागाकार करा म्हणतोय 12 ने. एवढंच उदाहरण आहे आणि उत्तर किती येईल असं विचारलंय आपल्याला. चला सोडवा पटकन. भागाकार करा. आपल्या नियमानुसार भागाकार करू आपण. असा जुना भागाकार करू. असा हा कारण त्याने काय होतं तसं जमतं किंवा असा उभा बी जमतोय बघा. 144.144 छेदस्थानी 12 असं केलं तरी जमतंय. हा त्याने काय करावं लागतंय? पॉईंट इथं 12 कट झाले. 12 1 12. चला वरी भाग द्यायचा. वरी भाग देताना काय करावं लागेल? 12 1 12 किंवा पहिल्या ह्याला भाग दिला, शून्याचा भाग बसला, एकावर 4 14 झाले. 12 1 12. मग इथे 14 मधून 12 गेले, खाली राहिले 2 24 झालं. 12 2 24 बरोबर. आता पूर्ण झालं. इथे 1 भाग द्यायचा आहे. आता आता काय झालं? पॉईंट येणार अगोदर. हा पॉईंट आल्यानंतर 1 ला भाग जात नाही. 12च्या पाड्यात 1 येत. 12 ही 1 हे 12 पेक्षा लहान आहेत म्हणून शून्याचा भाग बसला. म्हणून आता 2 अंक झाले. 14 झालं. 12 1 12. मग पुन्हा 2 राहिले शिल्लक. 2वर इथं खाली लिहायचे. इथं झाले 2वर 4. 12 2 24 झालं. 12 2 24 असं उत्तर येणार आहे. म्हणजे उत्तर काय आहे? 012.012. परंतु मागच्या शून्याची किंमत नसते, पण पॉईंटच्या नंतर आलेल्या शून्याला किंमत आहे म्हणून मधला शून्य जशाला तसा ठेवावा लागेल. 12.012 हे उत्तर आहे ह्याचं. अशा पद्धतीने एक तुम्हाला येईल लक्षात. आणि दुसरी पद्धत इथं मग 144.144 भागिले इथं शून्याचा भाग बसला, वजाबाकी केली, आलं वजाबाकी 1 आली वजाबाकी, वरून आला 4 14 झाले. 12 1 12. पुन्हा 2 बाकी राहिली. 2 वरून आला 4. 12 2 24. वजाबाकी केली, खाली राहिली. वरून पुन्हा पॉईंटच्या पुढचा अंक घ्यायचा म्हणून वरी पॉईंट देऊन टाकला. खाली 1 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसवला. 0 वजा केले, खाली राहिला 1. वरून आला 4 14 झाले. 12 1 12. वजाबाकी केली, खाली राहिले 2. 2 वर पुन्हा वरून आला 4 24 झाले. 12 2 24. 24 वजा 24 हे कोणतं हे वाजायला बघ बरं पटकन जाऊन. इकडे बघ. इकडे बघ. हे कोणतं वाजायलंय? हा इकडचं का? तिकडचं आहे ना. चल राहू दे. मग वाजायचं बंद झालं ना. चला घ्या. 24 वजा 24 झालं, खाली राहिले 0. हा ठीक आहे. म्हणजे ह्या दोन पद्धतीने हा भागाकार करता येतो.
हा चला चला रे, घ्या पुढचं उदाहरण. झालं का? पुढचं उदाहरण घ्या. 0.4 पदावली. फार सोपं उदाहरण आहे. 2 नंबरचं उदाहरण आहे. स्वाध्याय किती हा आपला? 4.1. त्यातलं 2 नंबरचं उदाहरण 0.4 छेदस्थानी 0.04 उदाहरण दिलंय तुम्हाला. दुसरा एक अपूर्णांक दिलाय दुसऱ्या बाजूला 0.04 छेदस्थानी 0.4 असं दिलंय. चला सोडवा. कसं करायचं बघा, फार सोपं आहे. 2 अपूर्णांकाचा भागाकार दिलाय. काय करावं लागेल? नाही सॉरी, बेरीज करायची. 2 अपूर्णांकाची काय करायची? बेरीज करायची. आली लाईट. हा छान. पण काय आपल्याला ह्यात पाणी नाही. पाण्यासाठी बकेट भरून आणावं लागते दादा, आणि बाहेरची नळी पाणी टाकायला. चला पुढं काय? 0.4 0.04 0.0 ह्याच्यातला भागाकार करायचा. कसा करायचा? अगोदर आपला नियम आहे भागाकारामध्ये, एकच नियम आहे आपल्याला. अगोदर यांचा भागाकार करायचा आपल्याला. ह्यांचा, ह्या दोघाचा भागाकार करू वेगळा, ह्या दोघाचा भागाकार करू, शेवटला बेरीज करू. भागाकार आहे ते, अपूर्णांक म्हणजे भागाकार आहे. आता ह्या 0.04 ला सॉरी 0.4 ला 0.04 न भाग द्यायचा आहे. पण भागाकाराचा नियम काय आहे? ऐक ना, बकेट भरून आणता येते का? हा ना, जरा मेहनत करायची. अर्धी तसली ही हिरवी आणायची, हिरवी आणायची, तिथे ते आणायची. मी शिकवते तो. हा घ्या लगेच. चला काय करायचं, याचं उत्तर काढायचं. आपल्याला काय करावं लागेल? नियम असा आहे की जो काही तुम्हाला दिलेला प्रश्न आहे, प्रश्नातल्या छेदस्थानच्या अंकामध्ये पॉइंट नसला पाहिजे. पहिला नियम आहे. तरच तुम्हाला भागाकार करता येतो. कधी भागाकार करता येतो? की छेदस्थानी जे अंक दिलेले आहेत तुम्हाला, त्या छेदस्थानच्या अंकामध्ये पॉइंट नसला पाहिजे. अंशस्थानी असला तर काय फरक पडत नाही, परंतु छेदस्थानी जे अंक आले त्याच्यात पॉइंट नसला पाहिजे. आणि जर असलाच तर काय करायचं? त्याला त्या पॉइंटला सगळ्यात शेवटी नेऊन ठेवायचं, म्हणजे मग पॉइंट काढून टाकता येतो. त्या नियमानं जर खालचा जर पॉइंट 2 अंकानं पुढे गेला तर वरचा सुद्धा पॉइंट 2 अंकानं पुढे जातो, पण 2 अंक शिल्लक नाहीत, म्हणून इथे एक 0 द्यावा लागेल. तेव्हा तो शेवटला गेला, आणि शेवटला गेल्यावर पुन्हा काढून टाकता येतो. त्याच पद्धतीने इथं सुद्धा करावं लागेल आपल्याला. खालचा एकाच घरानं पुढे लावायचा आहे. का? तर आपल्याला खाली काय आहे, 1 अंकानं पुढे गेला की बस होतं. इथं आपण 1 अंकानंच पुढे घेऊ आपण. इथं येणार पॉइंट. मग काय होतंय, या ठिकाणी वर राहिलं 40, कारण 40च्या शेवटी पॉइंट गेला, शेवटचा निघून गेला. इथं खाली राहिला फक्त 4, कारण मागच्या शून्याला पॉइंट पुढे गेल्यामुळे मागच्या 2 शून्याची गरज राहिली नाही. इथं अधिकचं चिन्ह, आणि इथला आहे वर 0.4, वर राहिलाय, वर पॉइंट राहिलाय जशाला तसा नाही, 1 नग पुढे गेलाय. आणि खालचा शेवटी गेलाय, शेवटी गेल्यामुळे खालचा निघून गेला, खाली राहिलं 4. आता सोडवा, करा भागाकार. आता यांचा भागाकार करून द्या. 4 1 4, 4 10 40, 10 उत्तर आलं पहिल्या अपूर्णांकाचं. 4 1 4, 4 0 0, आणि 4 1 4, मग 0.1 आलं. म्हणजे आपल्याला बेरीज कशाची करायची? आता बेरीज करायची आपल्याला 10 अधिक 0.1. ही बेरीज कशी होणार?
तर सोपं असतं, याचं डायरेक्ट उत्तर येतंय 10.1 येते. 10.1 कशी असते बेरीज? बेरीज करून दाखवतो तुम्हाला. इथं बाजूला बेरीज करून दाखवतो. 10 मध्ये पॉइंट नाही म्हणजे इथं शेवटी पॉइंट आहे, आणि अधिक दुसरी जी संख्या जी ऍड करायची त्याचा पॉइंट इथं, माग 0 आणि पुढे 1, अशा पद्धतीने. चला, दोन्ही स्टेप मध्ये मी सोडवून दाखवलंय. बंद करून टाका ते, जाऊ द्या. 2 2 4 5 1 6 4 2 6. पटकन सोडवून घ्या. 3 2 5 5 4 9. येतंय का तुला? येतंय राहू. हे कोणी सांगितलं तुला? येतंय तुला असलं उष्ण्याचं? चला, चला, घेतला मोबाईल दे. 19. हा, पुढचं उदाहरण खूप सोपं उदाहरण आहे. पुढं झालंय काही लिहायचा? 3 8 काय झालं अनुष्का? झालं. झालं क्लिअर लिहायचंय? हो पर्यंत लिहिलं का 0.1 पर्यंत? हे 10.1 हो पर्यंत. चला, हो हे सर. घरी डबल सोडा. हा, चला 4.1 मधलं तिसरं उदाहरण. आहे. काय सांगतंय? बेरीज करायची आपल्याला. कशाची? 6.666 अधिक 3 8 6. 6.66 आणि सांगितलं, आणि काय 6.06. या तिघाची बेरीज करायची. बेरजेचा नियम काय आपला? पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे असं लिहायचं. पहिली संख्या लिहायची आणि ते पुढचे अंक लिहून घेतले. दुसऱ्या संख्येचा पॉइंट लिहिला, मागे एक 6 आहे आणि पुढे 2 6 आहेत. तिसऱ्या संख्येचा 6 लिहिला, पॉइंट लिहिला, 0 6 पॉइंट खाली पॉइंट आणला. जिथं अंक सर कमी माझं 0 घ्या. अनुष्का बरोबर आहे का? सांगा हो. बेरीज किती आलं उत्तर? 19.386. 6 6 6 12 6 18. अच्छा आला 1. 6 6 12 1 13. पॉइंट खाली पॉइंट. 6 6 12 6 18. इथं एक हातच्या आलता का? 6 6 12 हातच्या आला एक. इथं 19 यायला पाहिजे. एक 8 चालता. हातच्या आला इथं. हा, इथं 19 आहे. चला, अशा पद्धतीने 19.386 हे त्याचं उत्तर आहे. बेरीज करायची, सोपा नियम आहे. बेरीजचं काय अवघड नाही उदाहरण. हा, झालंय का? हो सर. घ्या पुढचं उदाहरण. पुन्हा पॉइंटचं ते दशांश चिन्ह सरकवायचं उदाहरण आहे. चौथं उदाहरण. हा,
पुस्तक काढा, पुस्तकातले सोडवा. कोणतं तरी घ्या ना, मंथन किंवा तिसरीचं. हा चला, बेरीज झाली. हा, चौथं उदाहरण आहे 4.1 मधलं चौथं उदाहरण. 154 गुणिले 18 बरोबर 2772. आता ह्याच्यामध्ये पॉइंट आणायला सांगितले. जर असा असेल, जरचा प्रश्न आहे हा, जर तरचा. जर असा असेल तर काय होईल म्हणतंय, काय केल्यावर, तर म्हणतंय 27.72 भागाकाराचं चिन्ह 1.8 हे बरोबर किती होईल म्हणतंय. असं म्हणजे ह्या 27च्या छेद एकतर इकडे भागाकारामध्ये ह्या 28 ला घेऊन जा म्हणतोय पहिल्यांदा. आपल्याला काय नसतंय अवघड. हे 154 गुणाकारातले 18 तिकडे गेल्यावर भागाकारातच जात असते, आपला नियम आहे ना. पहिलं हे गुणाकारातले 18 तिकडे भागाकारात जाते. हे 154 बरोबर 2772 छेदस्थानी 18 जाणार. हे इकडचे गुणाकारातले तिकडे भागाकारात जात असतात, काय अडचण नाही. हा, मग आता वरचा पॉइंट कुठं आणायचा, पॉइंट अनुष्का वरच्या अंकाच्या शेवटी जो पॉइंट आहे, इथं बी शेवटी पॉइंट आहे, इथं बी शेवटी पॉइंट आहे. हा पॉइंट दोन जर काय करायचा आहे, अंशस्थानचा डावीकडे आणायला सांगितलंय त्यांनी. इथं आणा म्हणतोय 27च्या ह्याच्यामध्ये. आपण आणला इथं. तिथं आणल्यानंतर काय काय फरक झाला पाहिजे, खालच्या बी संख्येतला पॉइंट 2 घर डावीकडे आला पाहिजे. पण ते म्हणतात खालच्यातला 2 घर नको, इथं एकच घर द्या फक्त, म्हणजे फक्त 8च्या मागे आणा. मग आपण हिताला 1 न जर इकडे आला तर 8चा इथपर्यंत भागला असता आपण. पण हिताला 1 जास्त आणायला सांगितला इकडे, म्हणून काय करावं लागेल, तर हे आणि हे दोघं गुणाकारातले आहे का नाही, याचा आणि याचा भाग करणार आहे. हे जर इकडे गेले असते 154 तर हे भागाकारातच गेले असते. म्हणून हितल्या जो भागाकाराचा संबंध, इकडचा जो 1 न डावीकडे सरकलाय, तर भागाकाराच्या नियमानुसार इथलाही 1 अंक पॉइंट न डावीकडे सरकणार आणि उत्तर येणार इथं 15.4 बरोबर 27.72 छेदस्थानी 1.8 हे उत्तर आहे. म्हणजे 15.4 उत्तर यायला पाहिजे, आहे का? आहे 15. बघा, अभ्यास करा. या गोष्टी तुम्हाला बारकाईनं सगळ्या सांगितलेल्या आहेत अगोदर. आज तुम्हाला रिव्हिजन मध्ये सगळ्या आणखी परत आपण घ्यायला. चला, कार्तिकी, स्वरा दोनच विद्यार्थी, बाकीचे कुठे गेले? श्रेया आहे ना, श्रेयाने हँडरेजची रिक्वेस्ट दिली. बोल श्रेया. श्रेया, झालं का लिहायचं हे? हॅलो सर. झालं का श्रेया? हॅलो सर. आता पुढे एक छोटीशी पदावली दिली आहे, ती सोडवायची आपल्याला. छोटीशी पदावली. काय पदावली छोटीशी देऊ का पुढची? झालं का हे? हो सर. छोटीशी पदावली काय? 7.2 अधिक 4.8 भागाकाराचं चिन्ह, आणि 5.6 वजा 3.2 बरोबर. चला, हा काय करावं लागेल, त्याचं उत्तर काढायला सांगितलं त्याने आपल्याला. हा, काय करावं लागेल? तर पहिल्यांदा वरच्याची बेरीज करून घ्यावं लागेल. जमतंय तसंच करावं लागेल, दुसरं काहीच करता येत नसतं. अगोदर वरच्याची बेरीज करावं लागेल. हा, वरच्याची बेरीज आपण इकडे बाजूला करू. 7.2 पॉइंट खाली पॉइंट घेतला, 4 इकडं ना 8 इकडं. हा, करा यांची बेरीज. 8 आणि 2 10, हातच्या आला 1, 7 आणि 4 11 आणि 1 12. हे 12 इकडं पॉइंट खाली पॉइंट, आहे का नाही? म्हणजे 12 उत्तर येतंय वरच्याचं. हो सर. वरी आलं उत्तर 12. हा, 12.0 आलं. हा, आणि खालची 0 नाही लिहिलं तरी जमतं. बघा, खालची वजाबाकी करायचं, खालची वजाबाकी करा. 5.6 वजा 3.2 पॉइंट खाली पॉइंट आणा, व्यवस्थित लिहिताना. इथं राहिलं 4, इथं पॉइंट खाली पॉइंट, आणि इथं राहिलं 1.4 येतंय का? सॉरी, इथं 2 राहतंय. हा, 2
2.4. चला इथं दोन. 2.4. आपला नियम काय आहे? तर ती पॉइंट काढून टाकायचा. हा, मग इथला पॉइंट आपल्याला शेवटी न्यायला तरच जाऊ शकतो निघून. मग त्याच्यामुळं छेदस्थानचा जिकडे जाईल तिकडेच अंशस्थानचा पॉइंट सरकणार आहे आणि तो इथं येणार आहे की नाही. म्हणून मग उत्तर होईल 12 वर 120 त्याच्या शेवटी पॉइंट आणि खाली 24च्या शेवटी पॉइंट. शेवटचे पॉइंट नाही लिहिले तरी जमते. आता ह्यांचा भागाकार करा. 24 एक 24, 24 पाचा 120 म्हणजे 5/1. आणि 5/1 म्हणजे काय असतंय? फक्त 1. कारण 5च्या छेदस्थानी सॉरी फक्त 5. चला सोपं आहे. इतकं सोपं होत आहे. सर कळलं का? हो. चला शोधायचं कुठतरी असतंय कोणतं तरी पुस्तक किंवा इंग्लिशचं काहीतरी तोपर्यंत घ्यायचं. शब्द घ्यायचे इंग्लिशचे. हो, किंवा एक शुद्धलेखन लिहून दाखव. चला 7 नंबर झालं का हे सगळ्यांचा? क्रिया झालं? सर स्वरा झालं का? स्वरा माईक ऑन केलाय. स्वरा बोल. स्वरा सर आवाज येत नाही. स्वराला आवाज जात नाही राव. काहीतरी घोटाळाच आहे स्वराचा. कार्तिके सांग. हा झालं का लिहायचं हे? हो सर. चल पुढचं सांग उत्तर. बेरीज करायची पुढं लय मोठी नाही मोठं उदाहरण आहे वेगळं कंसाचं. हा लिहा 6 नंबरचं उदाहरण आहे. 0.3 अधिक 0.5 हे कंसामध्ये आणि भागाकाराचं चिन्ह आहे 0.2 छेदस्थानी. हा काय रे? 0.2 अधिक 0.3 खाली काय आणखी भागाकाराचं चिन्ह 0.5. कसं सोडवा लागेल? नियम आहे ह्याचा. अगोदर कंचे भागोबेव करायचे. कंचे म्हणजे कंस सोडवायचा अगोदर. हा कंस सोडवा अगोदर. हे वरचं सोडून वरी आपण उत्तर काढून खालचं सोडून आधी वरचं सोडू. हे कसं होईल याचं? 0.3 अधिक 0.5 एवढं सोडू अगोदर. हा यांची बेरीज करा. 0.3 अधिक 0.5 ची. मग ते उभी करा बेरीज. 0.3 अधिक 0.5 किती होत आहे? 5 आणि 3 8. 0.8. 0.8 ला भाग द्यायचा आपल्याला 0.2 न. 0.8 ला 0.2 न भाग द्यायचा. पॉइंट काढून टाकावं लागतंय. मग इथला बी काढून शेवटी जाईल म्हणजे 8/2 राहत आहे. म्हणजे बेक बेन बेचोक 8 येत आहे. किती आलं उत्तर वरच्याचं? वरच्याचं उत्तर येत आहे 4 फक्त. सगळं सोडविल्यावर. आणि खाली जे आहे त्याचं कसं येईल? 0.2 अधिक 0.3 यांची बेरीज करा. आणि 0.5 आणि 0.5 भागिले 0.5 पॉइंट काढून टाकला. राहिलं 5/5. भागाकार केला. उत्तर आलं 1. खाली येतंय उत्तर 1 फक्त. मग ही जे 4/1 म्हणजे फक्त 4 उत्तर आलं त्याचं. किंवा 4.0 देता येतं आपल्याला. 4च्या पुढे काही नसला म्हणजे शेवटी पॉइंट असतो आणि त्याच्या पुढे 1 0 देऊ शकता. गरज लागली तर 2 0 देऊ शकता. गरज लागली तर 3 0 देऊ शकता. काय फरक पडत नाही.
तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे द्या. 2 शून्य दिले तर 2 लिहा. हा लिहू शकता तुम्ही. 4 ला आपण 4.0 लिहू शकतो किंवा 4.0 ला 4 लिहू शकतो असं. आता बेरीज करा. 0.6 आपलं 6.6 6.06 6.600606 असं आहे ते. कळलं का? हे सोडवा व्यवस्थित. झालंय का? झालं का कार्तिकी? स्वरा तुझा प्रॉब्लेम काढ ना. तुला नंबर पाठविल तर नाही त्या नंबरवर फोन करून. नाही तर सगळं अनइन्स्टॉल करून टाक आपण परत घे नवं. आणि परमिशन देताना डोंट अलाउ करू नको. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आलेला आहे तो. नाही तर दुसऱ्या मोबाईलला सुरू कर हे नंबर टाकून तरी बी चालतंय. श्रेया झालं का? झालं का रे? हो सर. चला घ्या पुढचं उदाहरण. 6.6 कॉमा 6.06 कॉमा 6.006 आणि 66.6006 एवढ्या संख्येचे काय करायला सांगितली? बेरीज करायला सांगितली. ह्यांना पॉइंट खाली पॉइंट ठेवून आपल्याला लिहावं लागेल. पहिलं लिहा. पहिली संख्या लिहा 6.6. दुसरी संख्या लिहा. माग आहे 6, पुढं आहे 0.6. तिसरी संख्या लिहा. पॉइंट लिहा. माग एक 6, पुढे एक 0, त्याच्या पुढे एक 0, त्याच्यानंतर 6. नंतरचा शेवटचा लिहा. पॉइंट खाली पॉइंट, माग आहे 6, त्याच्या बी माग एक 6, त्याच्या इकडे उजवीकडे 6 0 0 आणखी एक 6. अशा पद्धतीनं याची बेरीज आपण मांडलंय. मांडल्यानंतर जिथं कमी तर तिथं शून्याची घर बनवू शकता तुम्ही. शून्याचं घर बनवता येतं. इथं कमी ह्याच्यावर इथं एक 0 दिला, इथं एक 0 दिला, इथं एक 0 दिला, ह्याच्यावर आणखी एक कमी होता, आणखी एक कमी होता. हे काय नाही, 0 0 कंप्लीट झालं. इथं कमी वर म्हणून शून्याचे घर बनवू शकता. आता बरोबर झालं. आता सगळे घर झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता? नाही बी दिलं तरी जमतं. नाही म्हणजे शून्यच असतं तिथं. हा चला पुढं काय घ्या. इथं आले 6, इथं आले 6, इथं 6 0 6, इथं 6 6 12, पॉइंट खाली पॉइंट, हातच्या आला 1, 6 6 12 6 18 24 आणि 1 25, 25 ला 5, हातच्या आले 2, 2 आणि 6 8, 85.266666. हे उत्तर आहे तुमचं. इतकं सोपं आहे. येतं हे असं करता. हे तुमचं उत्तर आहे. लिहून घ्या. आणि मी सगळं समजून सांगितलंय तुम्हाला. आणखी एक उदाहरण 8वं ह्याच स्वाध्यायातलं आहे. खूप परीक्षेला आलेले आहेत उदाहरण यातल्या. हे सगळे उदाहरण परीक्षेला आलेले जवळजवळ. 2022च्या परीक्षेला आलेलं उदाहरण आहे हे. तुमच्या समोर जे दिसतंय ना ते 2022च्या परीक्षेला आलतं. हा सोपेच असतात पण गडबडीत शहाणपणा करताना चुकत येत मग, आणि मग मार्क जातंय. चला हा झालं का? चला 8 नंबरचं उदाहरण घ्या. स्वाध्याय 4.1 मधलं 8 नंबरचं उदाहरण. त्याच्यामध्ये सांगितलं 41.37. जर तरचं उदाहरण आहे. हे सगळ्यात मोठं उदाहरण असतं ह्या पाठातलं, सगळ्यात महत्वाचं आणि अवघड वाटणार. 41.37 भागिले
1.75 बरोबर 2364 कॉमा किंवा तर 41.37 भागिले 17.5 हा त्याचं उत्तर काढायचंय आपल्याला पलीकडच्याच तरच्या पुढच्या त्याचं उत्तर काढायचं असतं आणि जर म्हणजे आपल्याला दिलेली माहिती असते माहितीचा भाग आहे जर म्हणजे तर आपल्याला जर वरूनच उत्तर काढायचंय म्हणून जर मध्ये दिलेला भाग लिहून घेतला 2137 भागिले 1.75 बरोबर उत्तर येतंय 2364 एवढं हे दिलेली माहिती आहे दिलेल्या माहितीचा असा उपयोग करायचा येऊ दे काय झालंय काय झालं हा चला घ्या हे कसं घेणार त्यांनी सांगितलंय की 41.37 करा म्हणजे हितल्या संख्येत पॉइंट नाही ते म्हणतात त्याच्यामध्ये मध्यभागी पॉइंट आणा 2 अंकानंतर ठीक आहे आपण देऊ शकतो पण ही भागाकारातली संख्या आहे ती अगोदर त्या पद्धतीनेच लिहून घेऊ आपण 4137 छेदस्थानी 1.75 बरोबर 2364 आता त्यांनी फक्त एकच कंडिशन ठेवली आपल्याला की ते म्हणतात की इथं जो पॉइंट आहे तो ह्याच्यात नाही म्हणजे शेवटी आहे परंतु ते पॉइंट तुम्ही इथून काढा आणि इथं आणून द्या म्हणताय पण ठीक आहे इथं आणला आपण तो पॉइंट जर अंशस्थानचा पॉइंट इकडे आणला तर नियमानुसार छेदस्थानचा बी पॉइंट इकडे आणावा लागतंय पण छेदस्थानचा ऑलरेडीच इकडे आहे तर मग ते 2 अंकानं परत इकडे जाईल तसं नाही करायचं ते म्हणतात इथं काय करू नका हे जे आहे ह्याच्यानंतर ही इकडचा इथला पॉइंट कुठं जाईल शेवटी पॉइंट आहे हा पॉइंट कुठं जाईल सांगा ह्या आणि या संख्येमध्ये कशाचा संबंध असतो त्या आणि या संख्येमध्ये बघा ही पहिली अंशस्थानची संख्या आहे ही जर का तिकडे गेली तर कशामध्ये जाणार किंवा ह्याचा आणि ह्याचा गुणाकार होणार आहे हे तिरकस गुणाकार असतो ह्या दोघांमध्ये गुणाकार असतो ह्यांच्यात असतो गुणाकार आणि ह्या वरच्या संख्येमध्ये काय असतो वरच्या संख्येमध्ये असतो भागाकार एक छेदस्थानी काही नाही म्हणजे एक आहे यांच्यामध्ये असतो भागाकार लक्षात आलं यांच्यात असतो भागाकार म्हणून नियमानुसार हा पॉइंट कुठे जायला पाहिजे इथून सांगा रे हा 2 घराने इकडे सरकला की हा सुद्धा पॉइंट नियमानुसार ते असल्यामुळं सांगा हा पॉइंट सध्या इकडे यायला पाहिजे का इथे यायला पाहिजे आणि नंतर खालच्या संख्येतला एक घरानं इकडे उजवीकडे सारखा म्हणतोय पण ह्या या दोघांमध्ये गुणाकार आहे मग उलटा परिणाम होणार हा जर इकडे सरकला तर अजून हा पॉइंट एक घरानं इकडे डावीकडे सरकणार कारण इथं गुणाकाराचा संबंध आहे किती आलं उत्तर वेद काय करायला नाही जमत ना उठलं किती आलं याचं उत्तर सांगा त्याचं उत्तर किती आहे 2 पॉइंट इथं आला पॉइंट हा 364 इथपर्यंत हे अशा पद्धतीनं समजलं का ह्या वरच्या आणि ह्या वरच्यामध्ये दोघांमध्ये भागाकार असतो लक्षात ठेवा याच्यात आणि याच्यात भागाकार आहे इकडचा वरचा आणि इकडचा खालचा याच्यातही भागाकार आहे म्हणून एकीकडे सरकाला की एकीकडे सरकणार दोन्हीकडचा आणि तिरकेस ह्याच्यामध्ये या दोघांमध्ये इकडचा वरचा आणि इकडचा खालचा जो असतो मध्ये बरोबरचं चिन्ह आहे तिथं असतो गुणाकाराचा संबंध म्हणून गुणाकारामध्ये कसा जातो पॉइंट भागाकारात कसा सरकतो समान दिशांना समान घर सरकतो समान घर आणि गुणाकारात कसा सरकतो विरुद्ध दिशांना आणि समान घर
दोन घर उजवीकडे गेला की दोन घर डावीकडे सरकणार गुणाकारात. हे दोन नियम गुणाकाराचे आणि भागाकाराचे लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. समजलं का? किती झालं का लिहायचं? माथ्यावरून चाललंय सगळं. नो सर. डोक्यावरून चाललंय, समजा नाही काय तुला. 4.8 सर हा सर तुम्ही 4.2 4.3 काल सोडवला का? काय झालं? सर मला समजलं नाही. काय नाही समजलं मला सांग, मग मी सांगतो समजून. वैष्णव पाणी आणा ना एक ग्लास. काय समजलं नाही कोणाला सांगा, मग समजून सांग. सर मला समजलं नाही. पण काय समजलं नाही हे मला माहित. काय समजलं नाही? सर मला कुठं घरी? सर मला 2.3 ही कसं घेतलं ते समजलं नाही. हा सांग मला काय म्हणले. बरोबर आहे श्रेया. सर आवाज येईना झालाय नीट. हा आवाज आलाय नीट. काय म्हणले डबल सांग ना, मला ऐकू येणार नीट. काय झालं किंवा स्वरा बंद कसं केलंस? कार्तिकी स्वरा नाही, सूर्या होती. श्रेया चालू कर माईक. कोण द्यायला फोन रिक्वेस्ट? हा बोला. बोला श्रेया सांगा, कांत समजलं नाही. हा श्रेया सांग. हॅलो सर. बोल ना बाळा. 2.364 हा तिथलं समजलं. आता आपण काय केलं अगोदर, इथं पॉइंट नव्हता का नाही, इथं इथं शेवटी पॉइंट होता ना, इथं इथं हे इथं शेवटी पॉइंट होता. ते शेवटचा पॉइंट आपल्याला इकडं आणायचं सांगितलंय त्यांनी. ते काय म्हणले की ह्या 41.37 मध्ये पॉइंट नाही, म्हणजे शेवटी पॉइंट आहे. ते कुठं आणा सांगितलंय? हो की हो. मध्ये 2 अंकाच्या नंतर आणाय सांगितलंय. म्हणून आपण हे काय करायचं, हो सर. पॉइंट इकडं आणला की मग 2 घर डावीकडे सरकला ना वरचा पॉइंट, म्हणून त्याच्यासोबत हो. खालचा सरकविता येते. पण खालचा नाही सरकवायचा आपल्याला, उत्तरातला सरकवायचा. मग उत्तरात बी पॉइंट नव्हता, मग शेवटी होता. तर उत्तराचा आणि याचा बी ह्या वरच्या ज्या संख्या असतात ना, दोन ह्या बेरजेच्या गुणाकार, हे बरोबर चिन्हाच्या दोन्हीकडच्या वरच्या संख्या. आता ह्याच्या छेदस्थानी काही हो. नाही म्हणजे एक आहे, म्हणून ही वरची संख्या आहे. वरच्या संख्येत भागाकार असतंय. ही काय होतंय, इकडला बी वरचा ह्या भागाकाराच्या नियमानुसार वरचा पॉइंट 2 अंकाने डावीकडे सरकत इथपर्यंत येत आहे. आलं का लक्षात? इकडचा इकडं आला म्हणून इकडचा बी इकडं आला. कळलं का? समजलं का? सर हा हो. आता दुसरा प्रश्न काय राहिला? हे म्हणतंय इथं 1.7 आहे, बरोबर. तर ते म्हणतंय इथला पॉइंट इकडे न्या. कुठं न्या म्हणतंय? हो तिथं दाखविला आहे, 5च्या अलीकडे न्या म्हणतंय, इथं ठेवा म्हणतंय पॉइंट. मग आता इकडचा जर इकडे न्यायचं म्हणलं तर मग आता इथं तर बदल करत नाही, इथं सांगितलंय तिथं आणून ठेवलाय. हिताला इकडे गेला तर ह्याच्यासोबत ह्यांचा असतो गुणाकार, ह्या तिरकस गुणाकार असतो. तिरका जो संबंध असतो तो गुणाकाराचा असतो. म्हणून हे एक घर उजवीकडे गेलं की हे एक घर डावीकडे सरकत असतं. गुणाकारामध्ये उलट सरकत असतं. एक घर उजवीकडे सरकला एकातला की ते दुसरी जी संख्या आहे त्यातला एक घर डावीकडे सरकणार, म्हणून ते पुन्हा अजून एक घर डावीकडे सरकला आणि इथं येऊन बसला पॉइंट. आता म्हणून हे उत्तर आलं, इथं पॉइंट आला. हो की असं असतं ते पॉइंट सरकवायचे नियम आहेत ते. हा आताच मी काढतो म्हणा. आणि हे भेटला का सीएनजी? सीएनजी भेटला का? डन सर.
हॅलो सर, आवाज येईना झालाय. चला, नियम आहेत ते सराव करा. फक्त ती एक दोन उदाहरणं जरी चांगले सोडित आले तरी बरंच काही येते. पुन्हा हे जे आहे पुस्तकातलं तेच क्लिअर आलं पाहिजे हो अगोदर, तर तुम्हाला पुढचं येत असतं. आता एक गाडी हो ताशी सर. 45 मैल या गतीने, ही जी आहेत का ही उदाहरणं शाब्दिक उदाहरणं आहेत काय, पुढची सोडवा. आता 4.2 4.3 सेम आहेत. आता जसे सोडले तसेच उदाहरण आहेत, ते तुम्ही सोडवा. आता आपण 1 मिनिट क्लास बंद करून लगेच चालू करून 5व्या पाठाचं बेसिक बघायचं आपल्याला. 5व्या पाठाचं आता राहिलेले 2 स्वाध्याय तुम्ही सोडवा. हो सर. आता 1 मिनिट क्लास बंद करतो आणि नंतर लगेच पुढचा 5व्या पाठासाठी सुरू करतो. लगेच सुरू करायचा, कुठं जायचं नाही, काय नाही. हा क्लास बंद करून आता लगेच दुसरा 5व्या सर स्वाध्याय. हा हो सर हो, बोल ना. सर काय म्हणलीस? काय? तुम्ही मेसेज पाठवणार आलाय म्हणून. नाही नाही, आता लगेच होणार आहे. त्याला कशाला मेसेजची गरज आहे? लगेच होणार आहे, मेसेजची गरज नाही. आता लगेच सुरू करणार आहे मी 1 मिनिटामध्ये. हे बंद करून लगेच दुसरा चालू. मला भूक लागली, मला छान तिला तिला देऊ का? करणार देऊ का? मुरमुरे दे मला. बोल किती ना. हा